मी जर एक राऊंड मारला असता तर जरांगेंच्या विधानाची राज्यभर चर्चा. राज्यात महायुतीची सुनामी आली आहे. भाजपाला 132 तर मित्रपक्षांच्या जागा वाढल्या आहेत आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. संपूर्ण महाविकास आघाडीच 50 जागांच्या आत गुंडाळलेली आहे आणि लोकसभेला जरांगे फॅक्टरने महायुतीला सुरुंग लावला होता. तसा काही परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला नाही. त्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांनी असं खणखणीत उत्तर दिलं आहे. त्यांनी सरकार गठीत होताच सामूहिक उपोषणाचे हत्यार उपसण्याचे जाहीर केलं आहे. मी समाजाला सांगितलं होतं, तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा. मी माझ्या भूमिकेपासून बदललेलो नाही आणि म्हणून माझा समाज आज माझ्या पाठीमागे आहे. आता कोणी आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणी आलं तरी समाजासाठी लढावं लागणार आहे. कोणी येऊ द्या, तीच सासू आहे, आम्ही वटणीवर आणू शकतो असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. आणि पुन्हा आले वळवळ करसान, दादागिरी करसान किंवा दहशत वाजवण्याचा प्रयत्न करताल तर त्याचा तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावा लागेल. मराठ्यांच्या नादी लागू नका असंही ते म्हणाले आहेत. आता निवडणूक झाली गेली, विषय संपला. ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं. कोण पडला का निवडून आला काय, सुतक पाड्यासारखं वागायचं नाही. आपल्याला काय सुतक आहे, कोणी पडला का निवडून. आता त्यांचा विषय संपला. तुम्ही त्यांना मोठं केलं. कोणी आमदार झाला, कोणी मंत्री होईल, कोणी काय व्हायचं तर होईल, ज्याला त्याला मिळालं. आता तुमचं काय, तुमच्या लेकराचं काय, तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय, तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय. आता आरक्षणाचं बघायचं. सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो, तुम्हाला हात जोडतो, आता तुमच्या लेकराचं बघा. आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी, कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय, त्याला नोकर भारतीय निघणार आहेत, तिथं प्रमाणपत्र पाहिजे, त्याला आरक्षणाची गरज आहे. त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला MD व्हायचंय, MBBS व्हायचंय, BHMS व्हायचंय, त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय, त्याला कलेक्टर व्हायचंय, त्याला तहसीलदार व्हायचंय, त्याला आरोग्य अधिकारी व्हायचंय, त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय, त्याला PSI व्हायचंय, त्याला IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला अनेक क्षेत्रात जायचंय, त्याला परदेशात शिकायला जायचंय. त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे. यांना दिलं आता तुम्ही. आता डोक्यातून खूळ काढा, पागलपणा करू नका. कोणता नेता फेता मंत्री काय झाला, आमदार काय झाला, गुलालात नाचू नका. तो नाचून देईल, येणार नाही मदतीला. तुमचं लेकरू तुमच्या मदतीला येईल. त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे, उद्या भारतीय निघणार आहे. त्या आरक्षणासाठी तुटून पडा. पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा, आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय. मग तो भाजपचा असेल, नाही तर काँग्रेसचा असेल, नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असेल. मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा. घराघरातले मराठी तिकडे आहे, काम उरकून घ्या. सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार. त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं, काम उरकून घ्यायचं. अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी आहेत, शेतात राहायचं, अर्ध्या लोकांनी अंतरवाली. काय होत नाही, 10-15 दिवस काम बुडाले. सगळे आमरण उपोषणाला बसू. उपोषण किती दिवस चालणार आहे? आता जवळ देत नाहीत तवर, आम्ही जवळ मरत नाहीत तवर ठाम आहेत. गमून नाही ठाम. कोणत्या दिवशी ठाम देईन. आंदोलन अंतरवालीच राहणार. अंतरवालीत माझ्यामुळे 250 आले. आम्ही कोणाचं नाव नाही. हैदराबाद गॅझेट आचारसंहितेच्या विरोधात नाही म्हणत, त्याला बोलत विरोधात मानल्यावर देखील काच. आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती. त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे? सगळंच लागणार. तीनही गॅझेट हैदराबादसह सगळे स्वारीची अंमलबजावणी पण 2004चा JR सुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहे. हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे. आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार. देशात असं उपोषण पुन्हा झालं नसेल, सरकारचं डोकं बंद पाडणार. 100% डोकं बंद पाडणार. यांना चारी तळात कुणी नाही ठेवणार. सत्ता आली म्हणून काय झालं, पहिले तेच होते, थोडे होते पहिले त्यांचे. म्हणजे काय अधिकार कमी आहेत का? मग सत्तेवर बसलेच ना, अधिकार तेवढेच होते, थोडे आले तरी. आता लय मोठे आले, मग अधिकार लय मोठे दिले काय? सत्ताच आहे ना. त्या टायमाला बी आम्ही त्याला पालतं उलटं घेतो. जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे. गोरगरीब मराठा संकटात सापडणार पाहिजे, ही भूमिका माझी होती, ती मी पुरेपूर पार पाडलेली. मराठ्यांचा रुबाब हाय तसा ठेवलाय पाठी. मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला. उंची बी रुतबा त्यांचा कमी होऊ दिला नाही. थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांना. आणि मराठ्यांना सांगतो, कुणी पडू नये ते निवडून येऊ. चाकच रोडने चालायचं छाताड काढून. आपण मैदानातच नव्हतो. ज्याला कुमकुम आहे त्या गेलो मग पुढं.
आले तर किती होतं वेळे कुणी 5,000 आले, कुणी 15,000 आले, कुणी 20,000 आले. आले तरी काय एक राऊंड आणला असता ना, सगळे उलटे पालटे करून टाकले असते. पण आमचं समीकरण जुळलं नाही, हे कोणीच कामाचं नव्हतं. हे काय आज बोलतो का निवडून आलं, मी आधी सुद्धा बोललो होतो. मला आंदोलन करावंच लागलं असतं, माझ्या समाजात संघर्ष करावा लागला असता. आता ते आले, त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या. आणि मराठी सुद्धा ज्यांनी ज्याला मतदान केलंय ना, त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पाड्याला सण निवडून आलेला असं चल आमच्या लेकरा, आता तो लेकरात काले झाला, आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल. मी तर आहेच खंबीर, आणि कोणी काळजी करायची नाही. महाराष्ट्रात कोणचा निवडून आलेला आमदार त्रास देतोय, पाड्याला त्रास देतोय ना, एक जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी. तो का बाप नाही आपला, अजिबात कोणाच्या दहशती द्यायचं नाही, भ्यायचं काही कारण नाही. लय शानपणा करत असला ना, पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जाऊ. इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही, त्याला त्रास होणार नाही, ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ. मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं, कोणाची पण सत्ता येऊ दे.